आपला आवाज कोकण 24 तास। महायुती म्हणून आमचे चांगले चालले आहे असे मत भाजपचे विधान परिषद सदस्य प्रमोद जठार यांनी व्यक्त केले आहे। दापोलीमध्ये शिवसेना वैयक्तिक सख्य असं बोललं जातं। दापोली मतदारसंघामध्ये शिवसेना वैयक्तिक फार सख्य असं बोललं जातं। अजिबात चांगलं आहे सगळं। आमची महायुती आहे, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी हे आमचं सगळ्यांचं सख्य आहे। आम्ही सगळे मिळून काम करतो, त्याच्यामध्ये कुठल्याही मनाचा प्रकारचा पण किंतु परंतु नाही। आमचे पालकमंत्री उदय सामंत यांचा आमचा चांगला या समन्वय आहे। आमचे इथले दुसरे राज्यमंत्री कदम साहेब, योगेश दादा आमचा चांगला मित्र आहे। रामदासबाईंचा आशीर्वाद आहे। फार छान काम सुरू आहे। बघा, निवडणुका आहे ना, या युती महायुती आघाड्यात होतात। पक्ष संघटनेचं काम हे 100% असतं, हे त्यांना पण माहिती आहे। ते पण बिचारे त्यांच्या पक्षाचं काम करतात। त्यामुळे आमचं भाजपचं 100% काम म्हणजे काय, तर आमचे घराघरापर्यंत पोचणं। भारतीय जनता पक्षाने तुम्हाला सांगितलं विचार आहे राष्ट्राचा। हे राष्ट्र टिकून ठेवण्यासाठी पक्षाच्या पलीकडे सुद्धा अनेक कार्यक्रम, अनेक विचार जनतेपर्यंत पोचावा लागतो। 80% आम्ही या देशातले हिंदू हे यांचं राष्ट्र आहे, दुसरं राष्ट्र आम्हाला नाही। हा विचार पण आम्हाला पोचवावा लागतो। अनेक पक्ष तो पोचवत नाहीत। आमचं मूळ आहे, आमचा DNA आहे। भारतीय जनता पार्टीने सिंधुदुर्गचे नेते प्रमोद जठार यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती केल्यापासून ते रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपची संघटना वाढवण्याचे मोठ्या प्रमाणात काम करीत आहे। त्यामुळे भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे। ते दर 15 दिवसांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात नेते आणि कार्यकर्त्यांना भेटून मार्गदर्शन करीत असतात। त्याच पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजप आणि संघाचे विचार घराघरात पोहोचवणे हे आपले काम असल्याचंही सांगितले आहे। भारतीय जनता पक्ष हा नुसता पक्ष नाही आहे, हे राष्ट्रावर प्रेम करणाऱ्या, या देशातल्या आणि हे आमच्या बापाचं राष्ट्र आहे असं म्हणणाऱ्या लोकांचा समूह आहे। त्यामुळे हा विचार, आमचा जो संघ विचार आहे, तो आम्हाला घराघरापर्यंत पोचवायचा आहे। त्याच्यासाठी ताई आम्हाला 100% व्हावंच पाहिजे ना, म्हणून आमचं काम चाललेलं आहे। आम्ही कोणाच्या विरोधात नाही। नाही, ते परवा बैठक झाली, ते आज मुंबईला गेले त्यांच्या कार्यक्रमाला। आणि आमचा चांगला समोर आहे। ते नातू असले तरी आमच्या सगळ्या राजकारणात ते आजोबा आहेत। त्यामुळे आम्ही नातू आहोत आणि ते आजोबा आहेत। त्यामुळे आम्ही सगळ्यांचा समन्वय छान आहे। आमचं कोणाचं भांडण नाही। जास्त टीका केलं की समजायचं तो माणूस ज्याच्यावर टीका करतात त्या पक्षाची जास्त जवळ गेलेला असतो, हे समजायचं। जय हिंद, जय महाराष्ट्र। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।